नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। तुम्ही सध्या बघत असताल की या ठिकाणी एमपीएससी करणारे मुलं सध्या कोणत्या रिझल्टची वाट बघतायत। ते रिझल्ट म्हणजेच काय, एमपीएससी ग्रुप सी मेन्सच्या क्लर्क टायपिस्टचा रिझल्ट। तुम्ही बघितलं असेल ग्रुप सी मेन्सच्या दुसऱ्या पदांचा निकाल लागला, पण या ठिकाणी क्लर्क टायपिस्टचा निकाल कुठेतरी रुकला आहे। त्याचं कारण काय आणि तो कधी लागणार आहे, त्याचा कट ऑफ किती असणार आहे, सगळीकडे चर्चा चालू आहे। प्रत्येक मुलाच्या मनात प्रश्न आहे की या ठिकाणी माझं ग्रुप सी मेन्सच्या क्लर्क टायपिस्टला काम होणार का नाही, कारण याच्यामध्ये बहुसंख्य पद आहेत, जवळपास 7000 प्लस पद आहेत। त्याच्यामध्ये मुलांना 22000 मुलं घ्यायची आहेत, जेणेकरून त्या स्किल टेस्टला पात्र ठरतील। पण याचा कट ऑफ कितीवर लागणार आहे, त्याची संख्या बघितली असेल प्रत्येक मुलाला एक धाकधूक लागली आहे आणि त्याच्यातच रिझल्ट असा उशिरा लागतोय। त्याचं नेमकं कारण कोणतं आहे, या ठिकाणी बघितलं असेल राजकीय क्षेत्रामध्ये ज्या राजकारणातील लोक आहेत, मग आपल्या महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री साहेब असतील, या ठिकाणी प्रत्येक जण या राजकारणामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या विजयाची सध्या धास्ती घेऊन पुढे जातोय। पण या ठिकाणी तुमच्या राजकारणामध्ये या मुलांचा राईट तुम्ही करेक्ट कार्यक्रम करतायत का, म्हणजे प्रत्येक वेळेस हे मुलं चिरडल्या जाणार आहेत का, त्यांनी प्रत्येक वेळेस या रिझल्टची वाटच बघायची का? या ठिकाणी मुलांना बळी ठरवण्यासाठी तुम्ही कारण ठरू नका। तुम्ही बघितलं असेल मुलांची सध्या धावपळ प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे। प्रत्येक मुलाला असं वाटतंय की या रिझल्टमध्ये माझं काम होणार आहे आणि त्याच्यासाठी कट ऑफ किती लागणार आहे। प्रत्येक जण सांगते, एक जण 120 सांगते, एक जण 150 सांगते, 170 सांगते, कोणी 200 सांगते। अशा प्रकारचे कट ऑफ सांगून मुलं सध्या भ्रमनिराश झालेत। म्हणजे या ठिकाणी कोणी 120चा सांगितलं तर थोडंसं चांगलं वाटते, कोणी 200चा सांगितला तर कुठं वाईट वाटते, कोणी 150चा सांगितला कुठंतरी धीर बसते। म्हणजे या ठिकाणी प्रत्येक मुलाची सध्या मनामध्ये एक चांगल्या प्रकारचं युद्ध चालू आहे। त्याला असं वाटतंय की माझा कट ऑफ मध्ये बसणार का नाही। पण या ठिकाणी एमपीएससी आयोग आणि या ठिकाणी बघितलं असेल महाराष्ट्र सरकार या मुलांच्या जीवाशी खेळतंय का? मुलांच्या जीवाशी खेळण्याचा आतापर्यंतचा कार्यक्रम कुठेतरी बंद झाला पाहिजे आणि तुमच्या या राजकारणामध्ये मुलांना खेचू नका। तुम्ही बघितलं असेल प्रत्येक वेळेस मुलं चिरडले जाते, मुलांच्या कोणत्याही प्रश्नाकडे तुमचं लक्ष नाही का? म्हणजे प्रत्येक वेळेस मुलांनी मोर्चे आणि आंदोलनच काढायचे का? तुमच्या आचारसंहिताचा भंग होऊ नये म्हणून कुठेतरी मुलं कायद्याचं उल्लंघन करत नाहीत, कुठेतरी कायद्याचं पालन करतात। पण या ठिकाणी त्या मुलांचा हाच दोष आहे का की त्या मुलाने प्रत्येक वेळेस कुठेतरी तुमचं पेशन्स ठेवून तुमची वाट बघायची, प्रत्येक वेळेस रिझल्ट आज येईल उद्या येईल, 2-2, 4-4 वर्ष जर मुलांचे अशा प्रकारचे रिझल्ट लावण्यासाठी वेळ लागत असेल तर मुलांचं आयुष्य कसं घडणार आहे? त्यांनी पूर्णतः या रिझल्टची वाट बघायची का पुढचे आयुष्य घडवण्यासाठी वाट बघायची? म्हणजे त्या मुलाने स्पर्धा परीक्षेमध्ये पाय उतरून कुठेतरी गुन्हाच केलाय का? 4-4, 5-5 वर्ष जर त्या मुलांचे रिझल्ट लागत नसतील आणि त्यांना जर 10-10 वर्ष तयारी करावी लागत असेल तर खरंच सांगा या मुलांचं भविष्य घडणार आहे का? मग या मुलांसाठी कोणीतरी बोलणारं पाहिजे ना। एमपीएससी आयोगाने कदाचित जर योग्यरित्या टाइम टू टाइम रिझल्ट लावले तर मुलांना कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही। तुम्हाला असं वाटतं या ठिकाणी भरमसाठ पैसे घेऊन पगार घेऊन तुम्ही बसले असताल, पण या ठिकाणी ग्रामीण भागातला मुलगा शहरात येऊन त्याचा जो खर्च असतो महिन्याला 5-10 हजार, तो खर्च तुम्ही देणार आहेत का? या ठिकाणी त्या प्रत्येक मुलाची परिस्थिती अशी नसते की स्पर्धा परीक्षा करायची म्हणून शहरात यायचं, त्याने कुठंतरी एक पैशाची जमवाजमव केलेली असते जेणेकरून तो खर्च करू शकतो। पण ऐन टायमाला तुम्ही वर्षभर जर रिझल्ट लावत नसताल तर त्या वर्षभराचं जे काही पैसे आहेत ते तुम्ही त्याची भरून देणार आहेत का? म्हणजे ही जिम्मेदारी कोणाची आहे? फक्त एवढंच म्हणायचं का मी अशा प्रकारचा विकास केला, तशा प्रकारचा विकास केला? या ठिकाणी युवक जे स्पर्धा परीक्षेमध्ये आहेत त्यांच्या बाबतीत आता कुठं का बोलत नाहीयेत? या ठिकाणी जर बघितलं असेल रिझल्ट लावण्यासाठी एवढा उशीर का होतोय? एक कारण सांगितलं जाते की एमपीएससी आयोगामध्ये सदस्य संख्या नाहीये, पण सदस्य संख्या भरण्यासाठी तुम्हाला एवढा वेळ नाही का? फक्त स्वतःचा राजकारणाची पोळी भाजून घेण्यासाठी तुमच्याकडे भरपूर वेळ आहे। मग या ठिकाणी राज्य सरकारने कुठेतरी दखल घेऊन एमपीएससी आयोगाची सदस्य संख्या वाढवली असती तर एवढा वेळ लागलाच नसता। एमपीएससी आयोगाकडे विचारणा केली तर ते सरळ सांगतात सदस्य संख्या कमी आहे आणि आपला रिझल्ट लावण्यासाठी कुठेतरी वेळ लागतोय। मग या ठिकाणी फक्त एकच प्रश्न आहे का आणि हा प्रश्न राज्य सरकार सोडवू शकत नाही का? त्याच्यासाठी एवढा वेळ नाही का? प्रत्येक वेळेस मुलांनी येऊन मोर्चे आणि आंदोलन करण्यासाठीच मुलांना फक्त अभ्यास करण्याचा ठेवायला पाहिजे, जेणेकरून तुम्ही त्यांना जास्त प्रमाणामध्ये मोर्चे आंदोलने करण्यासाठी हे करता तुम्ही, त्याच्यासाठी तुम्ही कुठेतरी लक्ष घालणं गरजेचं आहे, जेणेकरून या मुलांना या रिझल्टची वाट सुद्धा पाहण्याची गरज पडली नाही। तुम्ही परीक्षा घेण्यासाठी जेवढं तुम्ही काळजीपूर्वक डेट टू डेट देता तशी रिझल्टची डेट दिली असती आणि त्या डेटला रिझल्ट लावला असतं काय बिघडलं असतं का? म्हणजे प्रत्येक वेळेस जर बघितलं असेल 10वी 12वीचे रिझल्ट लाखोनं मुलं असतात, त्यांचे टायमाला रिझल्ट का लागतो? अशा प्रकारे एमपीएससी मध्ये सुद्धा रिझल्ट लावण्यासाठी एवढा वेळ का लागतोय? म्हणजे सदस्य संख्याचं कारण दिलं म्हणजे मोकळं झालं का? नाही। सदस्य संख्या नसेल ती भरावी लागेल। राज्य सरकारला सुद्धा आपण इथं जिम्मेदार ठरू शकतो। राज्य सरकारने सुद्धा जर लवकर दखल दिली असती तर एमपीएससी आयोगातली सदस्य संख्या कमी झालीच नसती। पण या ठिकाणी ते वेळ कुठे देतात माहितीये का? राजकारणामध्ये। मग लोकसभेची निवडणूक आली, घ्या प्रचार आणि प्रसार सभा,
तुमच्या प्रचार आणि प्रसार सभेमध्ये या मुलांचा कार्यक्रम करू नका ना, या मुलांच्या कार्यक्रमाचा खेळ नका करू, त्यांच्या जीवाशी नका खेळू. तुम्ही बघितलं असेल पोलीस भरतीचा सुद्धा असा सत्यानाश केला. पोलीस भरतीमध्ये या ठिकाणी बघितलं असेल ते EWS कॅन्सल केलं, SCBCचं मराठा समाजासाठी प्रमाणपत्र नाही भेटलं, त्या मुलांना कुठंतरी जीवाशी खेळावं लागलं. काही मुलांनी बघितलं असेल आत्महत्या सुद्धा केली. त्याचा जिम्मेदार कोण आहे? मग याच्याकडे मुलांकडे लक्ष देण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाही, पण राजकारणाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तुमच्याकडे भरपूर वेळ आहे. पण याच्यासाठी कुठंतरी रिझल्ट लावण्यासाठी तात्काळ माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जर कुठंतरी दखल घेऊन सांगितलं तर कदाचित रिझल्ट लवकर लागू शकतो. पण या ठिकाणी कोणीच बोलायला तयार नाही. फक्त रिझल्ट 120, 150, 170, 200 असा कट ऑफ लागणार आहे. आणि कधी रिझल्ट लागणार आहे म्हणजे मी याच्या अगोदर सुद्धा सांगितलं, कोणाच क्लासवाल्यांना कोणाला सांगितलं जात नाही की मी उद्या रिझल्ट लावणार आहे. अरे बाबा, या ठिकाणी मुलांची जर बघितलं सध्या निराशा चालू आहे. प्रत्येक जण मुलगा येऊन सांगतोय की सर रिझल्ट कधी लागणार, आज लागणार का उद्या लागणार. त्यांना काय सांगायचं? या ठिकाणी एकच कारण सांगून आपण थकून गेलो की MPSC आयोगामध्ये सदस्य संख्या कमी आहे. मग प्रत्येक वेळेस तेच कारण द्यायचं का? मग राज्य सरकारने कुठंतरी एक पाऊल उचलून जर MPSC आयोगाकडे दखल घेतली तर कदाचित रिझल्ट लागू शकतो. पण हे आवाज त्यांच्यापर्यंत जातच नाही ना, आणि कोणी जाऊ देत नाही ना. हा आवाज जाऊ देण्यासाठी तुम्ही कारण आहेत. तुम्ही जर अशा प्रकारचे व्हिडिओ सगळीकडे शेअर केले आणि सगळ्यांना जर पाठवले, कदाचित कोणीतरी दखल घेईल आपल्या बोलण्याची, जेणेकरून रिझल्ट हा कदाचित लवकरात लवकर लावण्यात येईल. ठीक आहे. तर अशा प्रकारचे कट ऑफ भरपूर सांगतात, 120, 150, 170, 200. आता कट ऑफ कितीवर लागणार आहे हे MPSC आयोगच रिझल्ट मध्ये सांगेल. कारण जर बघितलं असेल प्रत्येक ठिकाणी मुलांचे एकच प्रश्न आहे, रिझल्ट कधी लागेल आणि कट ऑफ किती लागेल. पण प्रत्येक जण आपलं प्रेडिक्शन सांगत असतं, प्रत्येकाचा आपापला एक अभ्यास असतो. त्या अभ्यासानुसार तुम्ही बघितलं तर कट ऑफ सांगत असतो. कोणाही कट ऑफ सांगणाऱ्या शिक्षकावर काही मुलं आक्षेप घेतात. मग मला सांगा तुम्ही कट ऑफ का विचारता? कट ऑफ विचारल्यानंतरच ते शिक्षक कट ऑफ सांगतील ना. काहीतरी अभ्यास केला असेल, काहीतरी त्यांनी पोरांना विचारपूस केली असेल. काही जण कमेंट करतात तुम्हाला काय माहित. अरे तुम्हाला काय माहित? मग प्रश्न विचारल्यानंतर त्या शिक्षकाचं काम आहे की एक प्रेडिक्शन सांगणं. पण या ठिकाणी रिझल्ट लावण्यासाठी MPSC आयोग एवढा दिरंगाई का करतोय याचा सुद्धा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही इतरांमध्ये शेअर केला तर आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचेल. कुठंतरी आपल्या महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री साहेब सुद्धा कुठंतरी त्यांना दखल घेण्यासाठी सांगतील. फक्त MPSC ग्रुप सी मेन्स क्लर्क टायपिस्टचाच रिझल्ट नाही, प्रत्येक MPSC मधल्या पदाचा रिझल्ट हा टायमाच्या टायमाला लागला पाहिजे, वेळेच्या वेळेला लागला पाहिजे, जेणेकरून गोरगरीब मुलं जे शहरात येतात आणि पैसा खर्च करतात त्यांचा पैसा सुद्धा वाचला पाहिजे. विनाकारण एकाच परीक्षेसाठी 2-2 वर्ष जर असं ताटकळत बसावं लागत असेल तर त्या मुलांचं भविष्य कसं घडणार आहे? कुठंतरी या सध्या चर्चेवरून आपल्या महाराष्ट्र सरकारने दखल घेऊन MPSC आयोगातील सदस्य संख्या असतील, जे काही प्रश्न असतील ते तात्काळ सोडवा आणि मुलांच्या भविष्याशी नका खेळू. ठीक आहे. तर एवढंच या व्हिडिओच्या मार्फत सांगतो आणि कदाचित लवकर रिझल्ट लागेल MPSC आयोगाचा, जर हा त्यांनी व्हिडिओचा दखल घेतली तर. आणि व्हिडिओची दखल घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करावा लागेल. ठीक आहे. थांबतो. धन्यवाद.